14 जून 2022 मध्ये शिंदेंनी मोदींसोबत सत्तेमध्ये जाण्यासाठी विनंती केली होती। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा हा गौप्यस्फोट आहे। अयोध्येमधील हॉटेलच्या माझ्या रूममध्ये येऊन शिंदेंनी मला विनंती केली होती असं राऊत म्हणाले। तुरुंगात जाण्याचं वय राहिलं नाही असं शिंदे म्हणाले होते असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर शिंदेंनी धाडसानं निर्णय घेतला होता असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। मला वाटतं राजन आपण पण अयोध्येला असाल। आपण जेव्हा अयोध्येला गेलो तर आधी लक्षात नाही माझ्या 15 जून म्हणजे 14 जूनच्या रात्री हे महाशय माझ्या खोलीमध्ये आले आणि मला म्हणाले हे काय आमचं वय तुरुंगात जायचं नाही म्हणाले, काहीतरी करा। म्हटलं काय करायचं? आपण मोदी बरोबर जायला पाहिजे। म्हटलं मोदी बरोबर कशाला जायला पाहिजे आपण? नाही, माझ्या मागे ईडी आणि सीबीआय लागलाय। म्हणजे हे महाशय घाबरून पळून गेले। संजय राऊतने उद्धव ठाकरेंच्या नावाने किती, आता त्यांना शिवाय हाच एक शब्द आहे दिलेले आहेत त्यांच्या पश्चात, ते आम्हाला सर्वांना माहिती आहे। इवन या सर्व शिवसेनेच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे। आणि संजय राऊत कोण होता वाचवणारा? एकनाथ शिंदे हे कॅबिनेट मंत्री, हे आमचे गटनेते। संजय राऊत कोण? काय त्याची म्हणजे अवकात काय होती? त्यांना घेऊन जायची काही गरज नाही आणि त्यांना काही गरज त्यांना ती भासली पण नाही। जे एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला तो एक धाडसाने घेतलेला निर्णय आणि तो एकट्याच्या जीवावर नाही घेतला, हे आम्ही 50 आमदारांच्या जीवावर घेतला।